आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही। इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहे टेकिट सुपरमार्ट। टेकिटचा वायदा जास्तीत जास्त फायदा। तांदूळ आणि तृणधान्य, कडधान्य, खाद्यतेल, दुग्ध उत्पादने, मसाले, कॉस्मेटिक्स, स्टेशनरी, क्रीडा साहित्य, कपडे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक, घरगुती उपकरणे, सायकल्स, फुटवेअर, खेळणी, भेटवस्तू, MRPवर किमान 10 ते 60% सूट। यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टीव्ही, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट। 10% पासून ते 60% बचत। प्रत्येक वस्तूवर बचत। टेकिट मॉलमध्ये या आणि भरघोस खरेदी करा। एकावर एक फ्री वस्तू मिळवा। यामध्ये घरगुती उपकरणे, कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट। पत्ता पंचवटी टॉकीज रोड, छत्रपती शाहू महाराज पुतळ्याजवळ। खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता। आजच या टेकिट मॉलमध्ये। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी महानगरपालिकेचा मक्तेदार व कर्मचारी आहे असं भासवून गेल्या 5 वर्षांपासून भागातील ड्रेनेजची कामे, गटारीची कामे करून देतो असं सांगून नागरिकांकडून पैसे घेत असल्याच्या तक्रारी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे करण्यात आल्या होत्या। याची दखल घेऊन आज महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बोगस मक्तेदार व कर्मचारी असणाऱ्या संदीप कांबळे याला रंगेहात पकडून शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात दिलं। इचलकरंजी महानगरपालिकेच्या विविध भागांमध्ये मक्तेदार व कर्मचाऱ्यांद्वारे कामे केली जातात। गेल्या 5 वर्षांपासून महापालिकेच्या प्रभागामध्ये शिरोली येथील संदीप कांबळे हा महापालिकेचा कर्मचारी व मक्तेदार असल्याचं भासवून भागातील नागरिकांच्या गटारी, ड्रेनेज व इतर स्वच्छता करून देतो असे सांगून वेगवेगळ्या भागातून संदीप कांबळे यांनी वारंवार पैसे घेऊन नागरिकांना फसवलं आहे। याची तक्रार काही नागरिकांनी महापालिका आरोग्य विभागाकडे केली होती। या फसवणूक करणाऱ्या संदीप कांबळेचा महापालिका प्रशासन शोध घेत होतं। गेल्या काही दिवसांपासून संदीप कांबळे यांनी एका पेट्रोल पंप चालकाकडून ड्रेनेज व गटार करून देतो असं सांगून पैसे घेतले होते। त्यावेळी तो तिथे पैसे घेऊन पसार झाला होता। तो CCTV मध्ये आढळला होता। याचा शोध पोलीस व महापालिकेचे कर्मचारी घेत होते। संदीप कांबळे हा नागरिकांना मी महापालिकेचा मक्तेदार आहे, कर्मचारी आहे, तुमची कामे करून देतो व त्यांना महापालिकेत घेऊन जायचे। महापालिकेच्या दरवाजापर्यंत आल्यानंतर संदीप कांबळे तिथून पसार व्हायचा। अशा बऱ्याचशा तक्रारी वाढल्या होत्या। आज सकाळी एका नागरिकाकडे संदीप कांबळे यांनी गटार साफ करून देतो असे सांगून पैसे घेतले होते व तिथून पसार झाला होता। पण आज पुन्हा त्याने एका नागरिकाकडून पैसे घेतल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी या संदीप कांबळेला रंगेहात पकडलं। यावेळी संदीप कांबळे याला पकडताना महापालिकेचे कर्मचारी सूर्यकांत चव्हाण, करण लाखे यांनी या फसवणूक करणाऱ्या संदीप कांबळे याला पकडून शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिलं व त्याच्यावर रात्री उशिरापर्यंत पोलीस चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होतं। या घटनेमुळे शहरात खळबळ माजली। अशा बोगस मक्तेदार कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे। संदीप कांबळे यांनी अजून किती जणांना 5 वर्षात फसवलं आहे, किती पैसे घेतले आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत। संदीप कांबळेला महापालिकेचा कोण कर्मचारी, अधिकारी प्रोत्साहन देत आहे का याचाही पोलीस शोध घेत आहेत। एवढे धाडस संदीप कांबळे कसा काय करतो? नागरिकांना पैसे घेऊन महापालिकेच्या कोणती परवानगी नसताना कामे करतो? याला महापालिकेचा कोण अधिकारी सामील आहे का असाही प्रश्न सध्या निर्माण झालाय। संदीप कांबळे याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत। सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया, ऑपरेशन थिएटर, सुसज्ज कॅथ लॅब, सुसज्ज 28 बेडचे ICU, सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर, फ्री होम सॅम्पल कलेक्शन, 10 सूट, यामध्ये रक्तलघवी व इतर काही, सुसज्ज स्पेशल रूम, जनरल वॉर्ड, 24 तास ॲम्ब्युलन्स सेवा। सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल, निरामय रोड, बोहरा मार्केट, इचलकरंजी। फोन नंबर 72 76 74 80 03।